धन्याज दिन संत दर्शनाचा धन्याज दिन संत दर्शनाचा आज दिन संत दर्शनाचा धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जमीदारशीला गेला अनंत जमीदारशीला गेला अनंत जमीदारशीला गेला आणि मज वाटे त्याची आलिंगन द्यावे मज वाटे त्याची आलिंगन द्यावे वाटे त्याची आलिंगन द्यावे मज वाटे त्याची आलिंगन द्यावे दान सोडावे चरणाची कदान सोडावे चरण त्याचे कदान सोडावे चरण त्याचे त्रिविध तापाची झाली बळवण त्रिविध तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्याच्या मज वाटे त्याची आलिंगन वाटे त्याची आलिंगन मज वाटे त्याची आलिंगन कदान सोडावे कदान सोडावे एका जनार्दनी घडोच्या संग एका जनार्दनी घडोच्या जनार्दनी घडोच्या एका जनार्दनी घडोच्या वियोग जन्मो जन्म भावा वियोग भावा वियोग पाठीमाग बसलेले तरुण मंडळी तुम्ही जर पुढे आले तर मला अजून आनंद होईल. पाठीमागे बसलेले हा अखंड हरिनाम सप्ताह आपण एवढ्या थाटात करायचा आणि पाठीमागे राहायचं असं जमल का? या पुढे या पुढे या. चला चला लवकर चला लवकर चला. आजचं खास कीर्तन तुमच्यासाठी आहे. स्वरात होणार का नाही याची गॅरंटी नाही पण जोरात नक्की होईल. या पुढे या. या 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 लवकर या. विठाला विठाला धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. मजा वाटे त्याची आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भाबा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं. पांडुरंगाकर प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम नमन
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरधिक प्रदेशं विधीन्द्राधिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान ओम नमो दानेश्वरा दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा बाबा दयाळा तुझा लादन तुझा करुणा करुणा हरा दयाळा नाधनो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारो नियाता रायगड मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजल महिकाया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठ्ठला धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यष्ट यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता तुमचा आमचा संसार हा परमार्थाची वाटचाल करता करता आपण शांतीचा मार्ग अवलंब करावा याकरता अहोरात्र झिजणाऱ्या पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ रायांचा उत्कृष्ट असा फार नाही बरं शिंगवे बहुलाकर मंडळी फार नाही पण 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरिता निवडला आहे विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण आज येथे पवित्र मंदिराच्या प्रांगणामध्ये विराजित आहात रसिकता भावुकता चतुरता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या चत्वार अंतकरणाने तुम्हा सर्व मायबाप श्रोते सज्जनांना परंपरा ज्ञात आहेच पण तरी वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित बसलेल्या असलेल्या आपल्या शिंगवे बहुला नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामवासियांच्या मानवी सामंजस्याने तुम्ही आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहोत आणि ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील आपल्या परिसरातील पंचकृषीतील सण उत्सव रूढी आणि परंपरा आणि त्याच परंपरेचं पायिकत्व म्हणजे गेल्या 100 वर्षापासून आपण या शिंगवे बहुला नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह साजरा करताय विठ्ठल या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन सेवा मला मिळाली हे मी माझं परम भाग्य समजतो बघा मला कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते आमचे परमार्थ प्रेमी महाराज मंडळीवरती नितांत प्रेम करणारे शहर प्रमुख समाजसेवा करता करता तरुणांना घेऊन आपल्या सप्ताहाचं मोठं स्वरूप ज्यांना या ठिकाणी आणलं ते आमचे प्रमोद भाऊ मोजाड यांनी माझ्याकडे ही कीर्तन सेवा सोपवली या कीर्तन सेवेकरिता आज ज्या मंडळींचं संत पूजन आहे ते एक घरवाली मंडळी बरोबर ना एक घरवाली मंडळी या मंडळींचं या ठिकाणी संत पूजन आहे संत सेवा आहे त्यानंतर या कीर्तन सेवेचं सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे
ते बघा कैलासवासी तुषार पांडुरंग गीते यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील पांडुरंग काका गीते यांनी या कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे. बघा यांच्याबद्दल यांनी सौजन्य घेतलं म्हणून मी त्यांचं वर्णन करत नाही किंवा त्यांच्याबद्दल सांगत नाही, पण खऱ्या अर्थानं एक परमार्थिक माणूस कसा असावा, परमार्थामध्ये ज्यांना आपलं आयुष्य बघा त्यांनी सर्व्हिसही केली, सर्व्हिस करता करता परमार्थामध्ये त्यांनी आयुष्य घातलं. बघा 19 महिने झाले त्यांच्या मुलाला जाऊन, तरणा बांड मुलगा गेल्याच्या नंतर काय दुःख होतं ना, त्या गीते परिवारानं सोसलं 19 महिने. बघा एवढं करूनही त्यांनी भगवंताचे चरण सोडले नाही. वर्षभर त्या माणसानं त्या काकानं पारायण केले, खचून गेले नाही. बघा तुम्ही अनेक परिस्थिती तर असे येते ना, ज्या वेळेस आपला आधारस्तंभ निघून जातो ना, काय ज्या वेळेस आपला आधारस्तंभ निघून जातो ना, त्यातून कोणी बाहेर पडत नाही. पण एक गीते परिवाराचं मला खरंच अभिनंदन करायचंय की बघा भरपूर दुःख होतं, पण भगवंतानं त्यांना त्या दुःखातून सावरण्याची ताकद द्यावी आणि त्यांच्या हातून असंच परमार्थिक कार्य घडत राहावं, हीच भगवंताचरणी प्रार्थना करूया. विठ्ठल. या कीर्तन सेवेकरिता उपस्थित महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी, बघा मी तर खरंच आपल्या शिंगव्या बहुलाकर नगरीचं खरंच मंडळीचं भाग्य आहे बरं ही मंडळी भेटणं, कारण की ही मंडळी एकाच व्यक्तिमत्वामुळे भेटलेली आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे. आमचे आदरणीय हरिभक्त परायण या ठिकाणी उपस्थित असणारे देवीदासजी महाराज पावडे या ठिकाणी आळंदीकर, बघा ते या ठिकाणी माझ्या कीर्तन सेवेला उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. तदनंतर अगदी खर्जापासून ते षडजापर्यंत ज्यांनी असं कोमल गायलं, बघा आपल्याला तर गायन वैयक्तिक येत नाही, आपण मी पखवा शिकलेलो मंडळी आहे, जे असेल ते स्पष्ट असू द्या. बघा अगदी खर्जापासून तर षडजापर्यंत ज्यांनी आवाजाचा सुमधूर आवाजाचे बादशाह ज्यांना म्हटलं जातं ते आमचे साठे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यानंतर आमच्या पैठण भागाचं वैभव हरिभक्त परायण प्रवीण महाराज खरात हे या कीर्तन सेवेकरिता उपस्थित आहेत. त्यानंतर आपल्या गावातील सर्व गुणीजन मंडळी, सर्व भजनी मंडळी, अगदी ज्यांनी सप्ताहाच्या जेव्हापासून सुरुवात झाली ना तेव्हापासून या सप्ताहाचं कार्य आतापर्यंत अखंडपणे तेवत आहेत, ते आपले सर्व गावातील गुणीजन मंडळी, वयोवृद्ध मंडळी या कीर्तन सेवेकरिता उपस्थित आहेत. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. तदनंतर माझ्यासोबत आलेले हरिभक्त परायण बळीराम महाराज गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. अखंड महाराष्ट्र ज्यांच्या शिवचरित्राच्या माध्यमातून ओळखल्या जातो, ज्यांनी अशी वेगळी ओळख निर्माण केली ते आमचे माऊली महाराज नरके, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर ऐका, तदनंतर आपल्या नाशिक नगरीमध्ये काय, आपल्या नाशिक नगरीमध्ये 2च गोष्टी फेमस आहे. एक म्हणजे नाशिककरांचे द्राक्ष आणि दुसरं म्हणजे आमच्या मोजाड दादांचा पखवाज. नाद करायचा नाही महाराज. अखंड महाराष्ट्र काय, अखंड महाराष्ट्र ज्या माणसाच्या पखवाजावरती डोलतो ना ते आपल्या गावचं वैभव नव्हे, नाशिककरांचं रत्न असणारे दिनेशजी दादा मोजाड ते या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा मला खूप आभार मानायचे, कारण की प्रथमतः एवढे मोठे दिग्गज मंडळी माझ्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. त्यांना तर मला सांगायचं, बघा माझ्या बोबड्या वाचन जसे काही होईल तशी सेवा तुम्ही समजून घ्या बरं. तुम्हाला सर्वांना विनंती, तुम्ही भल्यांना वाजवलेलं आहे पण मला जरा समजून घ्या. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला. अभंग एकनाथ महाराजांचा आहे काय, अभंग नाथ महाराजांचा आहे. पण नाथ महाराज कोण नाथ महाराज? या आम जगाच्या इतिहासामध्ये माऊलीनंतर संजीवन समाधी नाही, तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही, नाथरायानंतर शांती नाही आणि शिवबानंतर छत्रपती नाही. गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणं नाही, गरुडानंतर भरारी नाही, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर औदार्य नाही, आईनंतर प्रेम नाही, साधूनंतर कृपा नाही आणि हा नरदेह सोडून दुसरा देह नाही. मग या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर ज्या दिवशी आपल्याला संत महात्म्यांचं दर्शन होतं ना त्या दिवसाचं यथार्थ वर्णन करणार आजचा नाथरायांचा अभंग आहे. विठ्ठला. कर्णाचं दान, अर्जुनाची एकाग्रता, श्रवणाची मातृभक्ती या सर्व गुणांचं एकत्रीकरण आम्हाला ज्या महापुरुषाच्या चरित्रामध्ये दिसतं, असं चरित्र म्हणजे शिवछत्रपतींचं चरित्र आहे. आज या समाजाला शिवछत्रपतींच्या विचाराची, चरित्राची व आचरणाची गरज आहे.
म्हणून राजांना आम्ही अशी विनंती करू की राजे आपण यावं आणि या धर्म मंडपामध्ये विराजमान व्हावं. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिए जिजामुख में, पधारिए जिजामुख में, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिए जिजामुख में, पधारिए शाहजी कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, प्रेम सहित गति धरो, प्रेम सहित गति धरो, प्रेम सहित गति धरो, प्रेम सहित गति धरो, कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाभतौस सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब की बजरंग बली की हर 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 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय विठ्ठल. बघा आताशिक आपल्या बहुला नगरीमध्ये आनंदमय वातावरण झालं, बरोबर का नाही? राजाचं आगमन झालं. अरे खऱ्या अर्थानं एवढं आनंदमय वातावरण फक्त एकाच गोष्टीमुळे झालं, ते आपल्या शिंगवय नगरीमधील आपल्या तरुणांमुळे. तरुणांनी बघा, अखंड तरुणांनी हा सप्ताह रंगण्याचा कार्यक्रम केला. बघा आल्यानंतर पहिल्यांदा गेटमध्ये एंट्री केल्याच्या नंतर असं वाटलंच नाही की मी शिंगवे नगरीमध्ये आलोय, असं वाटलं मी ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये आलो. अगदी ज्ञानोबारायांची समाधी जशी आहे ना तशीच आपण या तरुण मंडळीने या ठिकाणी मांडण्याचं काम केलं. बघा तरुणांना खूप आनंद वाटला इथं आल्याच्या नंतर. ते तर वैभव आहेच आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांची बघा एवढी मूर्ती तर मी कोणत्याच सप्ताहामध्ये बघितली नाही. अनेक सप्ताह झाले पण एवढी मूर्ती शिवरायांची, ते अगदी फेटा मूर्ती असते, घोड्यावरती असते, हातात तलवार घेतलेली, पण ही अगदी कशी वाटते बरं? बघून वाटतं की नाही जसं का तुकोबारायचं असल्यासारखं? अगदी फेटा ते घातलेलं अगदी आनंदमय वातावरण या ठिकाणी तरुण मंडळींनी केलेलं आहे. मला खरंच तरुणांचे विशेषतः आभार मांडायचे आहेत. बघा ज्या ठिकाणी सप्ताहामध्ये तरुण असतो ना, त्या ठिकाणचा सप्ताह महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये सुद्धा गाजला जातो. तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. बघा तरुणांनी जर सप्ताहाचं नियोजन केलं ना ते विशेष आणि बघण्यासारखंच असतं. तरुण मंडळी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मोजाड साहेब खरंच आपण या तरुणांना पुढे आणून सप्ताहाचं एवढं सुंदर नियोजन केलंय ना. उभा महाराष्ट्र आम्ही फिरतो पण आज या नगरीचं विशेषतः वैभव काही आगळं वेगळंच. या तरुणासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपला शताब्दी महोत्सव आहे. तरुण मंडळी लक्षात ठेवा, आता पुढच्या वर्षी किमान आपल्यातले 50 जण तरी या ठिकाणी टाळ घेऊन उभा असले पाहिजे. आमचे लहान लहान मुलं तर आहेच, लहान लहान वारकरी तर आहेत, पण आपल्यातले पुढे आले पाहिजे आणि टाळ घेऊन उभा राहिले पाहिजे. तेव्हा आपल्या सप्ताहाला अजून शोभा येईल आणि शोभा येण्याचं काम आपण करावं. कारण की आपल्या जी तरुणाईची ऊर्जा आहे ना
ती कुठंच बघायला भेटत नाही. कारण की तुम्ही जे काम करू शकता ते कोणीच करू शकत नाही आणि तुम्ही आज ते करून दाखवलेलं आहे. हीच तुमची एकी. काय? हीच तुमची एकी. तुम्ही जपून ठेवा आणि मित्रावरचं प्रेम असंच ठेवा. कारण की मित्र, तुम्ही सर्वांची मित्रमंडळ आहे ना, हे मित्रमंडळ एकत्र येऊन जे काम करू शकतं ते कोणीच करू शकत नाही. मित्रातलं फक्त एकी तुम्ही जपून ठेवण्याचं काम करा. मित्र कोणाला म्हणावं ऐका. काय? मित्र कोणाला म्हणावं? अरे अगदी आपल्या घासातला घास मित्रासाठी काढून ठेवणारा, अरे नव्हे तर आपल्या खांद्यावरती हात ठेवण्यापासून ते शेवटचा खांदा देण्यापर्यंत मैत्री असावी. अरे मैत्री कशी असावी? मैत्री माझ्या धर्मवीर छत्रपती शंभूराजासारखी आणि कवी कलशासारखी असावी. अरे शत्रूच्या दारातही कवी कलशानं मित्राचं वर्णन करावं. कवी कलश म्हणतात, अरे हाथी घोडे तोफ तलवार, हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है, अभी सब पे भारी है. अरे अशा शत्रूच्या दारातही आपल्या मित्राचं वर्णन करणाऱ्या कवी कलशासारखा मित्र असावा. आणि आपल्या मंडळामध्ये तर सर्वच कवी कलश. एवढा आनंदमय सप्ताह पुढे होऊ शकत नाही. फक्त तरुणाईची एकी. फक्त तरुणांना एक गोष्ट लक्षात धरा, आपल्यातली एकी मोडू देऊ नका. आपण यापेक्षा मोठ्या सप्ताहाचं नियोजन करू शकता. विठ्ठला विठ्ठला. अभंग नाथ महाराजांचा आहे, अभंग नाथरायांचा आहे. वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना नाथ महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये एक आगळं आणि वेगळं स्थान आहे. बघा त्याचं कारणही तसंच आहे. त्याचं कारणही तसंच आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत आहेत पण योगायोगाने शांत नाहीत. अहो अनेक शांत बघायला भेटतील साठे महाराज, पण संत नाहीत. अहो बहुलाकर मंडळी, अहो शिंगवे बहुलाकर मंडळी, योगायोगाने आपल्याला संतही बघायला भेटतील, शांतही बघायला भेटतील. पण माझ्या नाथ महाराजांसारखा श्रीमंत संत वारकरी संप्रदायात जन्माला नव्हता, जन्माला नाही आणि जन्मणारही नाही. किती होती नाथ महाराजांची श्रीमंती? किती होती? अहो सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा. संपूर्ण संत मांडियाळीचे राजे माझे नाथ महाराज होते. अहो सांगू महिला मंडळ, अहो नाथ महाराजांच्या घरी नुसता भिकारी जरी जेवायला आला ना, काय नाथ महाराजांच्या घरी नुसता भिकारी जरी जेवायला आला ना, सोन्याच्या ताटात जेवायचा. कशाच्या? कशाच्या? सोन्याच्या ताटात जेवायचा. ना आपल्या घरी आल्यावर, आपल्या घरी वय पुढच्या दारी अवघडे महाराज. नाथ महाराजांच्या घरी आलेला भिकारी सोन्याच्या ताटात जेवायचा आहे. मोजाड महाराज, आता भिकाऱ्यांची पण अशी क्वालिटी निघली. आम्ही येता येता काल कोल्हापूरला होतो, कोल्हापूरहून येता येता आम्हाला त्या हायवेवरती काय झालं बघा, एक भिकारी भेटला. भिकारी भेटल्याच्या नंतर आम्ही आपलं काच खाली घेतली, म्हणलं पैसे द्यावं त्याला. पण काय झालं, योगाकडून तो आमच्या जवळ आला. आमच्याकडे काय सुट्टे पैसेच नव्हते. मला काय म्हणलं, आता ठीक आहे आपण सुट्टे पैसे नाही, मग आता कसं काय करावं? ते म्हणे हरकत नाही महाराज, हे घ्या ना आपलं स्कॅनर. भिकाराकडं स्कॅनर. अवघड झालं गाड्या. म्हणलं ठीक आहे वा, जसं जग ॲडव्हान्स होतं तसं हे ॲडव्हान्स झाले असतील. मी त्याचं स्कॅनर घेतलं आणि 10 रुपये मारले. मला तरी काय बरं, तुमचे घ्यायचे आणि त्यांना द्यायचे, मला तरी कुठं घरून आणायचे. बघा मी त्याला 10 रुपये मारले, पे केले. पे केल्याच्या नंतर तुम्हाला म्हणे महाराज अजून. म्हणलं अजून कशाला राजा? म्हणलं अजून माझा मित्र आहे. म्हणलं ठीक आहे हरकत नाही, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणून मी त्याला अजून 10 घेतले, अजून 10 केले आणि ते दोघं मिळून आम्हाला म्हटले महाराज अजून. म्हणलं आता कशाला? आमची मैत्रीण. हा मैत्रीण भिकाऱ्याला. अरे अरे म्हणलं तू भिकाऱ्याला मैत्रीण असते का? तू म्हणे महाराज तिच्यामुळेच भिकारी झालोय. विठ्ठला विठ्ठला. असे भिकारी नाथ महाराजांच्या घरी किती जरी आले ना तर सोन्याच्या ताटात जेवायची एवढी नाथ महाराजांची श्रीमंती होती. अहो एवढंच काय, अहो नाथ महाराजांच्या घरी एकदा चोरी झाली. नाथ महाराजांची श्रीमंती ऐका, अभंगाची उंची कळेल आपल्याला. नाथ महाराजांच्या घरी एकदा चोरी झाली. चोरी होते का आपल्या इकडं? तरुण मंडळी होते का? नाही होत. शिटी असल्यामुळे सांगता येत नाही हो मला. होती का? हा बघा 1-2 जण आले तर त्याला चोरी म्हणू, पण 10-20 जण जर आले तर त्याला प्रमोद साहेब आपण काय म्हणू? दरोडा म्हणून. नाथ महाराजांच्या घरी दरोडा पडला. अगदी जुन्या काळामध्ये नाथ महाराजांचा वाडा होता. वाड्यामध्ये ज्या ठिकाणी खनिज संपत्ती माणिक मोती हिरे जवळ ठेवले जायचे ना त्याला भांडारगृह म्हणायचे. आणि भांडारगृहामध्ये 24 चोर आले. आल्याच्या नंतर त्या 24 चोरांनी त्याचं कुलूप तोडलं, आतमध्ये आले आणि आतमध्ये आल्याच्या नंतर त्या 24च्या 24 जण फक्त एकमेकाकडे बघत होते. कुणी कोणाला बोलत नव्हतं, कुणी कोणाकडं बघतही नव्हतं. ते फक्त एकच बघायचे, नाथ महाराजांची श्रीमंती बघायचे. अहो पुरुष मंडळी, त्यामध्ये एवढे हिरे माणिक मोती जव्हार एवढे ठेवलेले होते, तुम्हाला नाही समजणार. आमच्या मायमाऊलीला सांगा ना. अहो महिला मंडळ, अहो त्याच्यामध्ये सर हार नेकलेस कुडकं
झुंबर ठुशी बघा 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 ऐकून कशी होती खुशी कशा हसवत्यात माय बघा बघा सकू अक्का गंगू अक्का ठोकू अक्का कशा हसवत्यात बघा ना महिला मंडळ. खरं सांगा तुम्ही जर तिथं असते तर किती घेतलं असतं? लाज काज नसतं घेतलं? नसतं घेतलं. 100 वर्षाची परंपरा जपली काय? सोन्याचा मोह नाही चक्क. अरे खरंच प्रमोद साहेब आपल्या मंडळीचा आभार मानावं लागेल. सोन्याचा मोह नाही नसतं घेतलं तुम्ही. पुरुष मंडळी आपण थोडं थोडं तरी लाज काज 1 ग्रॅम उचललं ना 10,000 येतात. आता किती ग्रॅमचे 10 येते. थोडं तरी नसतं घेतलं. नसतं सोन्याचा मोह. खरंच दिनेश महाराज आपला भाग आनंद हा. मला सोन्याचा मोह नाही दिसला. तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतोच आता आलंय तर. बघा तुम्ही आता कीर्तन संपलं घरी जाण्याकरिता निघाले आणि जाता जाता तुम्हाला 2 मूर्ती दिसल्या. एक प्रभू रामचंद्रांची मूर्ती दिसली आणि एक रावणाची मूर्ती दिसली. आता सांगा महिला मंडळ कोणती उचलताल? कोणती कोणती? हा पुरुष मंडळी नाही उचलायची. कोणत्या तरी पारड्या त्यांना घ्यायचीच नाही का? कोणती घ्यायची? रामाची मूर्ती. बघा तुम्ही 100 वर्षाची परंपरा आहे. तुम्ही रावणाला हातच लावू शकत नाही बरोबर का नाही? पण आता पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे रावणाची मूर्ती आहे सोन्याची आणि प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे दगडाची. आता बोला महिला मंडळ आता बोला. आता खोट खोट बोलायचं नाही. आता बोला कोणती घेताल? रामाची. पुरुष मंडळी बघा कॉपी कॉपी करायची नाही. बोला बोला कोणती घेताल? प्रभू रामांची. महिला मंडळ आता बघा बदलायचं नाही. हा कोणती घेताल तुम्ही? रामाची. दिनेश महाराज सोन्याला किंमत दिलीच नाही हो आजपर्यंत. शेवटपर्यंत सोन्याला किंमत दिली नाही. खरंच मला आनंद वाटला. आता महिला मंडळ आता महत्वाचा टप्पा आलाय आपला. आता लक्षात ठेवा तुम्ही सोन्याला किंमत दिली का? अजिबात नाही. मग लक्षात घ्या माझ्या गळ्यातील तुळशीची माळ पवित्र आहे की तुमच्या गळ्यातील सोनं? आता बोला पवित्र काय आहे? तुळशीची माळ. मग एक काम करा आता कीर्तन संपलं ना तुम्ही काय करायचं सगळ्यांनी माझ्या दर्शनाला यायचं आणि दर्शनाला आल्याच्या नंतर तुमच्या गळ्यातलं सगळं सोनं माझ्याकडे द्यायचं आणि ओरिजिनल तुळशीची माळ घेऊन जायची. ओरिजिनल. आणि तुम्ही 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 प्रभुनाम घेता. अहो रावण घेऊन त्या वरत न्याला असता. सोन्याचं मोह कोणाला सुटत नाही. असंच एका ठिकाणी म्हणलो की तुमच्या गळ्यातील सोनं माझ्याकडे आणून द्या माझ्याकडून तुळशीची माळ घेऊन जा. महाराज एक म्हातारी उठली ना एक म्हातारी कीर्तन झालं उठली माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्याच्या नंतर मला म्हणे महाराज हे घे माझी पोत तुला. म्हणलं नको आजी मला. अरे घे महाराज. म्हणलं आजी नको मला. अरे घे घे. म्हणलं आजी नको घरी गेल्यावर म्हातारा हानीन. अरे घे महाराज. म्हणलं आजी तुम्ही मला का देता बरं? महाराज देवदास महाराज ती आजी म्हणली काही नाही महाराज अख्खं नाशिक पालथं घातलं पलीकड मला मुंबईला जायची वेळ आली कुणीच या सोनार या पोथीला मुडीत घेत नाही म्हणून दुसरं कोणाला देव म्हणून तुला देते. विठ्ठला आम्हाला सोन्याचा मोह सुटत नाही. ते 24 जातिवंत चोर आलेले होते. जातिवंत चोराला मोह सुटेल का महाराज? अजिबात नाही. त्या जातिवंत चोरांनी 1-1 क्विंटलचं सोन्याचं गाठुडं बांधलं. किती किती? 1-1 क्विंटल सोन्याचं गाठुडं बांधलं नाथ महाराजांच्या घरचं. अहो 1-1 क्विंटल सोन्याचं गाठुडं बांधल्याच्या नंतर परिस्थिती अशी झाली फजगत अशी झाली 1 क्विंटलचं सोन्याचं गाठुडं एकाला उचलणं शक्य आहे का? अजिबात नाही. एकाला उचलू शकत नाही. सगळे चाकली बंद पडे. आता करायचं काय? सगळे एकमेकाकडे बघायला लागले. आता करायचं काय? विनेकरी बाबा आता करायचं काय? सगळे एकेकडे बघायला लागले. आता कसं होणार? त्यातला एक जण जरा हुशार होता. त्यातला एक जण जरा चांगला शिकलेला होता. तो चांगला शिकलेला काय म्हटलं माहितीये का? एव्हरीबडी गाईज प्लीज सायलेन्स लुक ॲट मी. आय फाउंड अ जस्ट न्यू आयडिया. आय एम अ वेल एज्युकेटेड. एवढी फाड 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 इंग्लिश झाडल्यानंतर सगळे शांत झाले ना. म्हणजे काय आयडिया सापडली याला? तू जरा शिकलेला आहे. काय सापडली आयडिया? काय नाही म्हणे याच्यासाठी भजनाला जावं लागतं. म्हणले मग तिथं गेल्याच्या नंतर मला एक कळलं. म्हटलं काय कळालं? की एकमेका साह्य करू आणि अवघे धरू सुपंथ. म्हटले मग याचा अर्थ काय होतो? म्हणले काही नाही याचा अर्थ एकच होतो की आपण एकमेकाला मदत करायची. म्हटले कशी करायची? काही नाही. दुसऱ्यानी पहिल्याला उचलून द्यायचं, तिसऱ्यानी दुसऱ्याला उचलून द्यायचं, चौथ्यानी तिसऱ्याला उचलून द्यायचं. असं करता 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 पोराहो 23 जण वाटा लागले. किती? 23 जण वाटा लागले आणि 1 जण शिल्लक राहिला. का राहिला असेल पुरुष मंडळी? काय? उचलून द्यायला कोण नाही. बरोबर का नाही? हा महाराज असंच मी म्हणलं उचलून द्यायला कोण नाही. एक बारकं पोरग काल इचलकरंजीला कीर्तनाला गेलतो. बारकं पोरग असं जवळच बसलो होतो. असं टपकन उठलं म्हणे महाराज एवढ्या लांबून आळंदीहून येता कीर्तनाचे एवढे पैसे घेता आणि साधं कॉमन सेन्स तुम्हाला सांगता येत नाही.
म्हणलं काय झालं राजा? अहो सगळ्या मंडळींना एक एक क्विंटलच गाठुडं नेलं, त्याला 2 क्विंटल न्यायचं असेल. म्हणलं राजा त्याला 2 काय, त्याला 3 क्विंटल न्याऊ दे. उचलून द्यायला तर कोणी पाहिजे ना, उचलून द्यायलाच कोणी नाही. महाराज ते पोरग अवघड आहे, लहान पोराच्या तेव्हापासून मी नादीच लागत नाही. लहान पोरं काय म्हणतील काय करतील अवघड आहे महाराज. त्याला उचलून द्यायला कोणी नव्हतं. नाबिलाज झाला. नाबिलाज झाल्याच्या नंतर त्यांनी त्या 23 जणांकडे बघावं, चोराकडे बघावं, 23 जणांकडे बघावं, गाठुड्याकडे बघावं. नाबिलाज झाला. आता करायचं काय? त्यांनी 23 जणाला आवाज दिला, अरे तुम्ही थांबताय का कसं का सांगू मालकाला? ते बघा बघा 23 जण डोक्यावर 1 क्विंटलचं गाठुडं घेतल्याच्या नंतर कोणी मागं बघल का? बघल? अजिबात नाही महाराज. कोणी मागं पाठीमागं बघायला तयार नव्हतं. 23 जण वाट लागायला लागले आणि पुन्हा मोठ्याने आवाज दिला, अरे तुम्ही थांबताय का कसं का सांगू मालकाला? आणि हा आवाज माझ्या नाथरायांनी ऐकला. नाथराया विश्रांतीतून बाहेर आले आणि नाथराया त्याला म्हणतात, ए राजा अरे जाऊ दे त्यांना, मी उचलून देतोय तुला. कोण म्हणतंय? कोण म्हणतोय? अरे ज्यांच्या घरी चोर चोरी करण्याकरिता आले होते ते स्वतः नाथराया म्हणतात, हे राजा अरे जाऊ दे त्यांना, मी उचलून देतोय तुला. कितीही नाथ महाराजांची श्रीमंती, किती नाथ महाराजांची श्रीमंती आणि किती नाथ महाराजांची देण्याची दानं. आता शिंगवे बहुलाकर मंडळी एवढी आहे का आपली श्रीमंती? एवढी नाथ महाराजांनी एवढी आहे का? कोणी असं उचलून देणार? सांगा मी गाडी घेऊन आलोय म्हणजे कसं घेऊन जाता येईल? आहे का कोणी? नाही महाराज. आपल्याकडे काही नाही, 2च अंगठ्या असतात, बुंदीवाड भातवाड, बुंदीवाड भातवाड, त्याचाच घमंड असतो आपल्याला. अवघड आहे महाराज, काही सोबत येत नाही. व तुम्ही लोक लय सांगते माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसे, काही नाही. एक सांगू का, श्रीमंत कोणाला म्हणावं सांगू का? अरे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि लहान मुलं जर मोठ्यांचा आदर करत असतील, रोज सकाळी कपाळावरती गंध लावत असतील, माझ्या ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीचं पारायण करत असेल, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करत असतील, आणि एवढंच काय तुमच्या घरातील म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरती जर आनंद असेल ना, तर जगाला छाती ठोकपणे सांगा, जगातील श्रीमंत माणूस मी आहे. ही श्रीमंती तुमच्याकडे असेल हवी. पैशाची त्याची श्रीमंती काही टिकत नाही. नाहीतर नाथ महाराजांसारखी श्रीमंती असावी. एवढी श्रीमंती असूनही नाथ महाराजांची देण्याची दानत बघा. अहो नाथ महाराज नुसते वारकरी संप्रदाय श्रीमंतच होते, एवढे नाथ महाराजांसारखा पारमार्थिक श्रीमंत संत कोणीच नव्हता. जगाच्या पाठीवर तुम्ही कोणाचाही विचार केला ना, तर 18 विश्व दारिद्र्य. 18 विश्व दारिद्र्य कशाला म्हणायचं? 18 गुणिले 20 करायचं म्हणजे 360 येतं. बघ 360 ही दिवस ज्यांचं दारिद्र्य आहे ना, बहुतांशी संत. अहो तुम्ही ज्ञानोबारायांचं उदाहरण घ्या. ज्ञानोबारायांचं उदाहरण बघत असताना चिमुकल्या मुक्ताईच्या मुखातील शब्द आहे, ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जाताने सोपान मज सांभाळी दारिद्र्याचे. अहो तुम्ही एवढंच काय, तुम्ही तुकोबारायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. तुकोबारायाचं उदाहरण बघत असताना असणारे तुकोबाराया, पण एक वेळ खायची पंचायत झाली. अहो दुष्काळी अटीला द्रव्य नेला मानन, श्री एक अन्न करिता मेली. अहो एवढंच काय, तुकोबाराया तर सांगतात की मला भीकही घालायला कोणी तयार नव्हतं. माझ्या पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, पाटील गावीचे कोपला पाटील गावीचे कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. वा वा. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. आता मजभी कोण घाली कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. हा तुकोबारायाच्या जीवनातलं 18 विश्व दारिद्र्य बघा. कोपला पाटील गावीचे हे लोक. आता
आता मज भीक कोण घाली महाराज दारिद्र्याचा आहे एवढंच काय अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून ते पंतप्रधानापर्यंत ज्यांचा संपर्क होता ना काय पंतप्रधानापर्यंत ज्यांचा संपर्क होता ना असे असणारे नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण आहे बघा. नामदेवरायाच्या पत्नी राजाई एक दिवस रुक्मिणी आईसाहेबाकडे गेल्या पण भेटायला नाही महिला मंडळ भांडायला. आता 2 महिला भांडू द्या 2च महिला भांडू द्या अख्खा चौक जाम करतील वन साईड चौक जाम करतील वा 2च महिला. आपल्या इकडे करतात का नाही मला माहिती नाही पण आमच्या खेड्यात 2च भांडू द्या अख्खी गल्ली जाम करतात. हा मग तसं राजाई रुक्मिणी आईसाहेबाकडे गेल्या पण भेटायला नाही भांडायला. राजाई म्हटल्या अहो रखुमाबाई विठोबाशी सांगा भ्राताराशी कागा वेडे केले तुमच्या बुवांनी आमचा बुवा वेडा केलाय. अहो या बसा बसा मी काय बसायला आले होय भला मार्ग उमजवणी सांगा तुम्ही नामयाची राजा बरी नव्हे तुम्ही नीट सांगितलं तर ठीक आहे नाहीतर नामदेव महाराजांची काय पत्नी चांगली नाही म्हणा. अहो अन्न वस्त्र नाही खाया जेवायसी आणि गायी अहर्निसी निर्लज्ज. अहो घरामध्ये अन्न नाही वस्त्र नाही नुसता विना घेतात चिपळ्या घेतात आणि विठ्ठल विठ्ठल करत राहतात. अहो रखुमाबाई माझ्या घरामध्ये जर 1-2 माणसं असते ना मी त्यांचं कसंही भागवलं असतं पण 14 माणसे आहे माझ्या घरी हिंडती दारोदारी अन्नासाठी दारिद्र्याचे. बघा तुम्ही सगळ्या संतांचं बघा दारिद्र्य. माझ्या नाथरायांच्या बाबतीत बघायचं झालं ना तर नाथ महाराजांसारखा श्रीमंत संत वारकरी संप्रदाय जन्माला नाही जन्माला नव्हता आणि जन्मणारही नाही. नाथराय नुसते श्रीमंतच नव्हते तर नाथरायांकडे एक महत्वाचं होतं की ज्यांना त्यांच्या नावावरून ओळखलं जायचं शांती ब्रह्म म्हटलं जायचं एवढी शांती नाथ महाराजांकडे होती. किती होती नाथ महाराजांकडे शांती बघा. यवन अंगावर येऊन थुकला होता किती वेळेस थुकला होता. अरे नाथरायांची शांती भंग करण्याकरिता पैठणला कट कारस्थान आणि गनिमिकावर असल्या जायचा. जो कोणी नाथ महाराजांची शांती भंग करेल त्याला बोलेल तो इनाम दिला जाईल त्यानं सांगावं तो इनाम त्याला द्यायला जाईल. एका इसमानं इडा उचलला तो म्हटला मी नाथ महाराजांची शांती भंग करतो. नाथ महाराज रोज गोदावरीवरती स्नान करण्याकरिता जायचे धोतर धुवायचे देवपूजा करण्याकरिता पाणी घ्यायचे आणि देवपूजा करण्याकरिता घराकडे निघायचे. त्या इसमाला माहीत होतं नाथ महाराज रोज गोदावरीवरती जातात. त्या इसमानं यावं नाथ महाराजांच्याकडे यावं पान खावं आणि नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकावं. पुन्हा माझ्या नाथरायांनी गोदावरीवरी जावं स्नान करावं पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावं आणि देवपूजा करण्याकरिता यावं. अरे त्या इसमानं पुन्हा नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकावं नाथ महाराजांनी पुन्हा गोदावरीवर यावं स्नान करावं देवपूजा करण्याकरिता पाणी घेऊन जावं. महिला मंडळ असं किती वेळेस घडलं 108 वेळेस घडलं. अरे ते पान खाऊन 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 त्या यवनाचं तोंड सडलं आतडे सडले आतड्याचे लाही लाही व्हायला लागले ना मग त्याला पश्चाताप झाला. आपण किती मोठ्या शांत महात्म्याला त्रास दिला आपण किती मोठ्या संताला त्रास दिला. अरे तो यवन नाथ महाराजांकडे येतो आणि नाथ महाराजांना म्हणतो नाथराया माझं चुकलं मला क्षमा करा. अरे नाथ महाराज म्हणतात अरे उलट तुझ्यामुळं मला गोदावरीचं 108 वेळा स्नान घडलं माझं आज भाग्य आहे. तो यवन म्हणतो नाथराया मला माफ करा. अरे माझ्या नाथरायाचं उदार अंतकरण बघा त्याला नुसतं मापच नाही तर त्याला प्रसाद देऊन मुक्त प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन मुक्त केला देवन अंग बल केला प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन मुक्त केला यवन अंगावर येऊन थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. एवढी नाथ महाराजांची शांती होती. मी सांगू तुम्हाला नाथ महाराजांची शांती जरी आपल्या जीवनात आचरणात आणली ना तरी भरपूर झालं. म्हणजे आता जे एकमेकाचे मुर्दे पडतात ना रागाचे भरात ते तरी नाही पडायचे पण महाराज आता असे लोक हुशार निघालेत त्यांना जेवढं लागतं ना तेवढंच ते घेतात जेवढं लागतं ना तेवढंच घेतात. एखाद्या माय माऊलीला म्हटलं ना माय वारीला चल म्हणलं माय लगीच म्हणती न लगती सायास जावे वनांतरा आणि सुख येतो घरा नारायण आशाने कसा नारायण घरी येईल त्यासाठी वारीत जावं लागतो तेवढं पाठ केलेलं असतं बघा. एखाद्याला जर म्हटलं ना तुम्ही अहो या सकाळी लवकर उठा चहा घ्या ते म्हणतो न लगती हातपाय आंघोळी तोंड धुणे. अरे ते नामस्मरणा करताय ते काय चहा घेण्याकरताय वय लय अवघडे महाराज. बघा आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत काय
आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाच्या ओठावरती जय श्रीराम असलं पाहिजे आणि संसारिक माणसाच्या ओठावरती रामकृष्ण हरी असलंच पाहिजे. धर्माची संस्कृती आपल्याला संस्कृती शिकवते. रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपण आपल्या कपाळाला गंध लावला पाहिजे. का लावला पाहिजे? अरे ज्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांना आपला धर्म टिकावा याकरिता आपल्या अंगाचं कातडं आपल्या अंगाचं चांबडं सोलून घेतलं ना, त्या राजाच्या स्मरणार्थ प्रत्येक हिंदूना कपाळावरती गंध लावावा. आणि एवढंच नाही, ही संस्कृती आपण आपल्या मुलाला सांगावी. कारण काळाची गरज आहे. आपले मुलं सुसंस्कृत असणं आणि वेल एज्युकेटेड असणं ही काळाची गरज आहे. माय माऊली तुम्हाला सांगू का, हे तुम्हालाच मुलाला शिकवायचंय. मोठ्यांचा आदर करायचा आहे, मोठ्यांचा आदर करायचा आहे, लहानाला शिकवायचंय. आणि आपण आदर करता करता आपलं जीवन हे समृद्ध बनवायचं. हे तुमच्याच हातामध्ये आहे. तुम्हीच मुलाला शिकायचं. यांना काका म्हणतात, यांना बाबा म्हणतात, यांचा आदर करायचं, यांचं पाया पडायचं, देवदर्शनाला जायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, भगवद्गीतेचं पारायण करायचं. हे कोणी शिकायचं? मुलं कुठून शिकतात? घरातूनच शिकतात. माय माऊली तुमच्या आचरणातून मुलं हे शिकत असतात. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या ओठावरती काम करता करता रामकृष्ण हरी असेल ना, तर मुलगा खेळता खेळता रामकृष्ण हरी बोलेल. काय मत याच्यावर तुमचं? बोलेल का नाही? बघा, यद्यत आचरते श्रेष्ठ तत् बघा, जसं जसं मोठे माणूस आचरण करत असतील ना, तसं लहान लहान माणूस अनुकरण करत असतो. जर तुम्ही महिला मंडळ, जर तुम्ही असं पोळ्या करता करता रामकृष्ण हरी म्हटल्या, भांडे घासता घासता रामकृष्ण हरी म्हटल्या, टीव्ही बघता 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 काही महाराज पोळ्या करता करता एकच असतं, शेजारीनं असं म्हणली, तिचं असं हो, हे असं झालं, काही नाही. परमार्थिक आरार अजिबात नाही. कसं तुमचा मुलगा रामकृष्ण हरी म्हणेल बरं? हे तुमच्याच हातात आहे महिला मंडळ. काही नाही हो, नामस्मरण करायला काही वेळ लागतो का? काही काळ लागतो का? काळ वेळ नाम उच्चारित नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. उद्धारते. नामस्मरण करण्याकरिता काळ लागत नाही, वेळ लागत नाही. काही तुम्ही उठतानी, बसतानी, खातानी, पितानी, नवे नवे तर झोपतानी सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू शकता. नामस्मरणाची ताकद ही खूप मोठी आहे. बघा, आपण प्रत्येकानं नामस्मरण केलंच पाहिजे. अहो बघा, माझे तुकोबाराय नामस्मरण करायचे, तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, तुकोबाराय ते एवढ्या आवडीने म्हणायचे. बघा, एकदा तुकोबाराय अमंगळ कामा करता परसाकडे जाण्याकरिता निघाले आणि जाता जाता तुकोबारायाची वाणी विठ्ठल 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 म्हणत होती. एका साधकानं प्रश्न विचारला, अहो तुकोबाराया, तुम्ही अमंगळ कामा करण्याकरिता चाललेत आणि विठ्ठल 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 म्हणताय. त्यावेळेस तुकोबाराया, माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा.
दिनरजनी हाची काम धंदा गोविंदाचे पवाडे तुकोबराय म्हणतात की माझी मज झाली अनाबरवाच्या छंद या नामाचा लागला असे. एवढी नामस्मरणाची आपल्याला सवय झालं पाहिजे. आपली एवढी वाणी काम करता करता विठ्ठल म्हटली पाहिजे, काही करता करता विठ्ठल म्हटली पाहिजे. एवढं नामस्मरण करावं. बघा नामस्मरणाची ताकद कमी नाही. काय नामस्मरणाची ताकद कमी नाही. बघा तुम्ही एकदा जरी रामकृष्ण हरी म्हटले ना तरी तुमच्या अनंत पापाची निवृत्ती होते. बघा तुम्हाला काड्याची पेटी माहिती आहे का? काय काड्याची पेटी माचीस. हा बघा लक्षात ठेवा. एक माचीस असू द्या आणि एक दोन नाही 4 एकर तुमचं शेत असू द्या, वावर असू द्या, त्यातला असणारा कडबा हा वाळलेला असू द्या. काय कडबा वाळलेला असू द्या आणि माचीसची एकच काडी. माचीस माहिती आहे तुम्हाला? जगामध्ये सगळं काही महागलंय, जगामध्ये सगळं काही महागलंय पण आग लावणाऱ्या वस्तूला किंमत नाही. बघा तुम्ही माचीस अजून किती रुपयाला आहे? 1 रुपयाला. झाली का थोडी? बरं थोडी वाढली असून पण लई नाही ना वाढली. किंमत त्याची तेवढीच आहे ना. आग लावणाऱ्या माणसाला ना आग लावणाऱ्या काडीची किंमत कधीच वाढत नाही. बघा ती काडीची पेटी असू द्या. काय एका काडीची पेटी तुम्ही पेटवा आणि ते रान असं तुम्ही पेटवा. संपूर्ण 10 एकर रान एका काडीनं खाक होऊन जातं. काय एका काडीनं ते खाक होऊन जातं. एवढं सामर्थ्य त्यात आहे. अरे अगदी त्याचप्रमाणे माझे ज्ञानोबा राय सांगतात की तुम्ही एक कैसे नाम केले जपता हरी हरी, कैसे नाम केले जपता हरी, कैसे नाम गेले जबदारी कैसे नाम गेले जबदारी हो पुनाकिनी जबर से नाले, बस हो कैसे नाम केले जपता हरी. समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरी. एकदा तुम्ही रामकृष्ण हरी म्हटले ना तर तुमच्या अनंत पापाची निवृत्ती होते. एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. नामस्मरण बघा तुम्ही कीर्तनात जर आले ना की तू काहीतरी घरी घेऊन जात जा. बघा आमचे गुरुवर्य उमेश महाराज दशरथ एकदम खूप आनंदाने विनोद सांगतात. काय आनंदाने कथा सांगतात. कीर्तनातून काहीतरी घरी घेऊन गेलंच पाहिजे माणसानं. बघा एक गाव होतं, लक्ष देऊ नये का? एक गाव होतं. त्या गावामध्ये असे गडगंज संपत्ती असणारे शेठजी राहत होते. आणि शेठजी काय करायचे बघा, एवढे शेठजी पैशाचं त्यांना एवढा घमंड होता. ना कधी कीर्तनाला जायचे, ना कधी सप्ताहाला जायचे, ना देवदर्शनाला जायचे, काही नाही महाराज. पैसा असला माणूस थोडासा जरा हवतच असतो बघा. पण अशा माणसाला बायकोलाही चांगली भेटते महाराज. त्या शेठजीला एवढी चांगली बायको भेटली, धार्मिक भेटली, देवदर्शन करणारी भेटली, पूजा करणारी भेटली, हरिपाठ घेणारी भेटली, देवदर्शनाला जाण्यासाठी भेटली, जाण्याकरता जायची तशी भेटली, कीर्तनाला जायची अशी बायको त्यांना खूप धार्मिक भेटली. गावामध्ये सप्ताह झाला, सप्ताह बसला. सप्ताह बसल्याच्या नंतर बायको पहिल्या दिवशी आली, दुसऱ्या दिवस आली आणि तिसऱ्या दिवशी शेठजीला म्हणाली, अहो धनी 2 दिवस झाले आपल्या गावात सप्ताह बसलाय. अहो धनी 5 दिवस झाले आपल्या शिंगवे बहुलामध्ये सप्ताह बसलाय तरी तुम्ही अजून घरीच बसलाय. आम्ही इथं येऊन बसलो तरी जरा पुरुष मंडळी कमीच बसलाय. कुठे गेला आपला लक्ष्मी नारायण, कुठे जरा कमीच दिसायलेत मला. मग तो शिस्ती म्हटली, अहो धनी 3 दिवस झाले मीच कीर्तनाला जाते, तुम्ही तिकडे एकदाही येत नाही. तू म्हटलं मला जमत नाही. कसं जमत नाही? आज तुम्हाला जावंच लागेल. आणि बघा होय प्रमोद भाई, बायकोच्या पुढे कोणाचं चालतं का? अजिबात नाही महाराज. भल्या भल्याच कोणाचं चालत नाही. लय अवघड आहे महाराज. बायको पुढे असं गपच बसावं लागतं. बायको दिसतं असं म्हटलं ना आय या बोटात जी ताकद आहे ना बायकोच्या, अरा भल्या भल्याच्या नाही महाराज. गप अशी शांत म्हणते. रे पोरग काय म्हटलं बापाला, अहो पप्पा काय मम्मीला भेटा तुम्ही? अहो वाघ आडनाव आहे आपलं, तुम्ही मम्मीला भेटा. अरे बाळ्या गप. अहो पप्पा आपलं वाघ आडनाव आहे, तुम्ही मम्मीला भेटा. अरे बाळ्या गप. अहो पप्पा वाघ आडनाव आहे, तुम्ही मम्मीला भेटा. बाळ्या आपलं फक्त वाघच आडनाव आहे, मम्मीचं वाघ मारे. अवघडे महाराज. पुरुष किती पण असे मिशात आणू द्या, असे किती मिशात आणू द्या बाहेर, पण घरी आलं ना दारात पाय ठेवला का मिशी दाबूनच घरात यावं लागत आहे. अवघडे. एक जण म्हणे का हो तुम्ही असं वाघासारखं फिरता बाहेर? तो म्हणे फिरतो. मग घरी गेल्यावर काय होतं? काही नाही म्हणे. घरी गेल्यावर वाघावर देवी बसते म्हणे. अवघडे महाराज. महिला मंडळ पुढं कोणाचं चलत नाही, श्री हट्टा पुढं कोणाचं चलत नाही. शेठजीचं पण तसंच झालं. नाविलाज झाला. हरकत नाही म्हटलं मी जातो कीर्तनाला. बघा शेठजी असे कीर्तनाला जाण्याकरता निघाले. 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती. शेठजी 8 वाजता जेवले, असं दाबून जेवले
भजनी मंडळ एवढं दाबून जेवले शेठजी, लक्षात ठेवा, एवढं दाबून जेवले आणि कीर्तनाला निघाले. निघाल्याच्या नंतर असा मंडपामध्ये भरगच्च लोक बसले होते. शेठजी असे यायला लागले. लोकांनी बघितलं, कधीच न येणारा माणूस कीर्तनामध्ये यायला लागला. सगळे लोक आश्चर्याने बघायला लागले. म्हटले या या शेठजी या या, असं समोर या. समोर आल्याच्या नंतर मला सांगा, कधीच न येणारा माणूस आला आणि त्याला असं खाली बसू देईल का कोणी? अजिबात नाही महाराज. घोंगडी बसायला दिली. घोंगडी बसायला दिल्याच्या नंतर सगळे म्हणायला लागले शेठजी बसा. महाराज शेठजी बसले आणि बसल्याच्या नंतर मस्त रामकृष्ण हरी झालं, रूप पाहता झालं, चाल सुंदर झाली. महाराजांनी एवढा असे सुरेले महाराज होते जरा, एवढं महाराज त्यांनी खर्जातून अगदी सप्तकापर्यंत त्यांनी गायलं. तोपर्यंत शेठजी महाराज कीर्तनकारांनी षडजा लावला, तोपर्यंत शेठजीनं खर्जे लावला. महाराज कीर्तन असं जोरात चाललं. शेठजी लागले ना घोरायला. बरं कोणाची हिंमत व्हायना, एवढा मोठा माणूस बसला, कोण उठवल? अजिबात कोणी हात नाही लावला त्यांना. काही हरकत नाही, आलं हेच लय भाग्य झालं. म्हणले कशाला उठवायचं? शेठजी आपले झोपले. अख्खं कीर्तन संपलं, सगळे निघून गेले, महाराज मंडळी निघून गेले. 2च जण राहिले, एक शेठजी आणि एक घोंगडीवाला. महाराज घोंगडीवाल्याला जाता आहे ना, बिगर घोंगडीचं जाव तर बायको आणीन ना घरी. अवघडे महाराज दरारा, त्याला जाता आहे ना. योगायोगाने काय झालं, तेच असं उठलं, गप मंडपात ती लाईट फॅन बंद केले. मच्छर चावायला लागले. शेठजी असे उठले उठले. शेठजी बघितलं मंदिरात मंडपात तर कोणीच नाही. कीर्तन तर झालं. म्हणले झालं कीर्तन? हो झालं. म्हटले मग तू कस काय थांबला? काही नाही म्हणे शेठजी, घोंगडं गुतलं होतं. बरोबर घे म्हणे. मग ते घोंगडेवाला काय म्हटलं माहिती आहे का, शेठजी आता जा. शेठजी म्हटले आता जात निघालो आपण, पण आपल्याला बायकोनं सांगितलं होतं की कीर्तनातून घरी काहीतरी घेऊन या. आता आपण अख्खं कीर्तन कुठे गेलं? महिला मंडळ झोपण्यातच गेलं. आणि शेठजीनं ऐकलं काय? फक्त सुरुवातीला आल्याच्या नंतर या. ऐकलं काय? या, नंतर बसा आणि शेवट जा. महिला मंडळ कसं? पुरुष मंडळी सुरुवातीला या, नंतर शेवट जा. 3च शब्द ऐकले शेठजीना. शेठजी म्हणले हरकत नाही, आता आपल्याला माळ रानावर जायचं, थोडं गावातून बाहेर राहत होते, रिकामं जायचं. मग असं काय रिकामं जायचं? याच शेवजी म्हणले जाता जाता जर एवढे 3 सरले तर काय करायचं? मग शेठजीना रट्टात धरला. या बसा जा, या बसा जा. शेठजीना असा रट्टा धरला. शेठजी म्हणत गेले. घरी गेल्याच्या नंतर कीर्तनात दाबून झोप झाली होती. झोप येईल का कुठं? अजिबात नाही. शेठजीना अशी बाहेर बाज टाकली आणि शेठजी असे पडले. चांदण्या मोजता शेठजीचं सुरू झालं. या बसा जा, या बसा आणि जा. योगायोगानं शेजारच्या गावामध्ये चोर चोरी करून आले होते आणि चोर गप गुमानं चालले होते दिनेश महाराज. पण काय होतं, कधी कधी मोहलही नडवतो महाराज. म्हणले शेठजीचं घर आहे, एवढा मोठा शेठजी आहे, चला म्हणले. जाता केला इशारा. म्हणले चला शेठजीच्या घरी. महाराज जसं ते शेठजीच्या जवळ यायला लागले तसं शेठजीचा आवाज यायला लागला. चोर जरा शेठजीच्या जवळ आले. शेठजीचा आवाज आला. या. चोर म्हटले शेठजीनं बघितलं वाटते, पटापटा खाली बसा. जसे चोर खाली बसायला लागले तसे शेठजी पुन्हा म्हटले बसा. चोर जरा हँग झाले. चोर म्हटले आता शेठजीनं ओळखलंय आपल्याला, पटकन चला, पटकन पळायला लागा. जसे चोर पळायला लागले तसे शेठजी त्यांना पुन्हा म्हटले जा. आता तर चोर म्हटलं आता जाऊन उपयोग नाही, शेठजीनं आपल्याला पक्क ओळखलंय. जर शेठजीनं आपलं उद्या सकाळी गावात नाव सांगितलं तर आपल्या अख्ख्या गावात इज्जत जाईल. माणूस सगळ्यात जास्त कशाला भेट असेल तर तो आपल्या इज्जतीला भेटो. म्हटले हरकत नाही, काय करा तुम्ही शेठजीच्या जवळ चला. आले शेठजीच्या जवळ. शेठजी जवळ आले. शेठजी अहो शेठजी. शेठजी जागेच होते. म्हटले काय? काही नाही शेठजी आलतो इकडे. म्हणे कशाला आलते? ते तर चुकलं म्हणे, ते तर चुकलं, गप गुमानं भागलं होतं आमचं, पण मोह नडला म्हणे. काही नाही शेठजी, आम्ही चोरीच्याच इराद्यानं आलो होतो. तुम्ही काय केलं आम्हाला बघितलं, आम्हाला माफ करा. कोणालाही आमचं नाव सांगू नका. आमची गावामध्ये इज्जत आहे, आमची इज्जत निघून जाईल हो. तुम्ही कोणाला सांगू नका. भलं तर तुम्ही काय करा, आम्ही शेजारच्या गावातून चोरी करून आणलेले सोन्याचं गाठोडं आहे ना, हे तुम्हाला राहू द्या, पण कोणाला नाव सांगू नका. शेठजी म्हटले ठीक आहे, हरकत नाही. सोन्याचं गाठोडं दिलं. शेठजी म्हटले नावच काय म्हणत सुद्धा नाही मी कोणाला, तुम्ही जा. मला ते चोर निघून गेले आणि चोर निघून गेल्याच्या नंतर शेठजीला एवढा आनंद झाला. त्यात एवढे हिरे माणिक मोती जवाहर बघा एवढं सोनं होतं. शेठजीला एवढा आनंद झाला, त्यांना काय राहवलंच नाही. त्यांना सकाळची वाट बघवली नाही. त्यांनी मधी दरवाजा वाजला, बायकोला आवाज दिला, अय उठ बघ म्हणे. महाराज बायको झोपेतून बाहेर आली. बघितलं तर शेठजीच्या हातात सोन्याचं गाठोडं. ती म्हणे अहो धनी, कीर्तनालाच गेलते का? डाका टाकायला गेलते. कीर्तनालाच गेलतो. मग हे काय आणलं म्हणे कुठून?
काही नाही म्हणे, मी कीर्तनाला गेलतो ना, मग तू सांगितलं होतं कीर्तनातून काहीतरी घरी घेऊन यायचं, मग मी मनभावाने 3 शब्द घरी घेऊन आलो. त्यांनी सांगितलं त्या 3 शब्दामुळे असं असे झालेली हकीकत सांगितली. संपूर्ण हकीकत सांगितल्याच्या नंतर दृष्टांत फक्त या वाक्याकरिता महत्वाचा आहे. आता शेवटचे लक्ष देऊन ऐका. 3 शब्द म्हणत आलो, या 3 शब्दांना आमचा एवढा फायदा झाला. मग बायको म्हणले, आहो धनी. काय आहो धनी, तुम्ही कीर्तनाला 2 तास गेले. किती? कीर्तनाला 2 तास गेले आणि येताना फक्त 3 शब्द घेऊन आले. लक्षात ठेवा, 3 शब्द जर तुमच्या जीवनामध्ये एवढा लाभ करू शकत असतील तर संपूर्ण कीर्तन तुम्ही घरी घेऊन आले असते तर भगवंत नसता का प्रसन्न झाला? अरे जर 3 शब्द तुमचा एवढा लाभ करू शकत असतील तर तुम्ही परमार्थाच्या मध्ये नामस्मरण करण्याची सवय लागली तर तुम्हाला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकानं जीवनामध्ये आल्याच्या नंतर नामस्मरण केलं पाहिजे. काही नाही, राम कृष्ण आणि हरी. काय म्हटलं पाहिजे? हा, राम कृष्ण हरी 3 शब्दाचे आपल्याला साधना करायची. जसे शेठजीनं 3 शब्द आणले, किती फायदा झाला. तसं आपण जीवनामध्ये आपल्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं एकच कीर्तनातून घरी घेऊन जायचंय. काही जरी झालं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी नावाचं जप करायचंय. रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्याला जपायचा आहे. बघा, तुम्ही कीर्तनामध्ये संतही आपल्याला सांगतात की तुम्ही भगवंताचं भजन करा, असं जपा. आणि तुम्हाला इथं आल्याच्या नंतर हे जरी कळलं नाही ना, काय तुम्हाला इथं आल्याच्या नंतर हे जरी कळलं नाही तर माझे नातराया पिंगळातून सांगतात, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं भजने लागा एक साथ हातवर सगळ्यांनी एक साथ टाळी वाजवायची. एक 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 हे
ऐका फिरवितो तुम्ही गुडगुडू ऐका सांगतो की तुम्ही नामस्मरण करा. जर तुम्हाला हे नाही कळलं ना तर काळ दुसरा बसलाच आहे तुम्हाला घेऊन जाण्याकरिता प्रत्येकानं नामस्मरण करावं. अहो बघा तुकोबारायांचा अधिकार नाथरायांचा अधिकार काय सामान्य नव्हता. नाथ महाराजांचा अधिकार काय सामान्य नव्हता. अहो नाथ महाराज जर प्रवचन करायला लागले ना तर भगवंत जोपदाराच्या वेशीमध्ये उभा राहायचे. अहो एवढंच काय नाथ महाराज जर कीर्तन करायला लागले ना तर भगवंत टाळ घेऊन उभा राहायचे. अहो एवढंच काय नाथ महाराज पूजा करायला लागले तर भगवंतांना चंदन उघडून द्यायचे. अहो एवढंच काय अहो नाथ महाराजांच्या फावल्या वेळेमध्ये भगवंतानं नाथ महाराजांच्या घरी कावडीने कावडीने पाणी जाघरी चक्र पाणी बाही कावडीने पाणी जाघरी चक्र पाणी वाही अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय भक्ती भावे अनन्य भक्ती भावे घरी एक दिवस कावडीने पाणी नाही भरलं, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, अहो 7 दिवस सप्त्यापुरतं नाही, 4 महिने चातुर्मास नाही, तर तब्बल 36 वर्ष भगवंत राबले नाथरायांच्या घरी. तरी नाथरायांच्या गाथ्यामध्ये तुम्हाला असा एकही अभंग आढळून भेटणार नाही की धन्य आजी दीन देव दर्शनाचा अजिबात नाही. अहो धन्य आजी दीन ईश्वर दर्शनाचा अजिबात नाही. अहो धन्य आजी दीन भगवंत दर्शनाचा अजिबात नाही. तर माझ्या नाथरायांनी त्याच दिवसाला धन्यता दिली ज्या दिवशी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये संत भेटले. तेच अभंगाच्या दीन संत दर्शनाचा दीन संत दर्शनाचा संत दर्शनाचा दीन संत दर्शनाचा दीन संत दर्शनाचा दीन संत दर्शनाचा दीन संत दर्शनाचा संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला जन्मीचा शिन गेला अनंत जन्मीचा शिन गेला जन्मीचा शिन गेला मज वाटे त्यासी आलिंगन जावे मज वाटे त्यासी आलिंगन जावे मज वाटे त्याची आलिंगन
तुकाराय म्हणतात की ज्या दिवशी मला संत महात्मे भेटले ना तो माझा दिवस धन्य आहे. अरे संत महात्मे भेटतील तो दिवसच धन्य नाही, ती वेळ सुद्धा धन्य आहे. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटतील कृपा. ओ संत महात्मे भेटतील तो दिवस धन्य आहे, संत महात्मे भेटतील ती वेळ धन्य आहे. एवढंच काय, संत महात्मे भेटतील ना तो काळ सुद्धा धन्य आहे. धन्य काळ संत भेटी. अहो नाथ महाराज जरा लवकर सांगा मला. तुम्ही म्हणताय की धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. या संत दर्शनामुळे काही फायदा होतो का? होतो ना. काय? अनंत जन्मीचा शीन गेला, शीन गेला अनंत जन्मीचा. हे शीन शब्द महत्वाचा आहे संत दर्शनामध्ये. शिन्न म्हणजे काय? शिन्न म्हणजे काय सांगू का? जन्माला येणं आणि मरणं याला काय म्हटलंय? शिन्न म्हटलंय. कारण की जन्म घ्यायचा म्हटलं की कोणत्या आईच्या पोटाचा आश्रय घ्यावा लागतो. आणि आईचं पोट म्हणजे काय? 5 स्टार RCC एअर कंडिशनर रूम नाही. तिथं असं कीर्तनकारासारखं उभं राहता येत नाही. तिथं असं उलट उभं राहावं लागतं, खाली मुटकं वर पाय. जन्म घ्यायचा म्हणजे सोपं आहे का हो? आपण गर्भामध्ये असताना काय यातना आहे, काय सांगू गर्भीच्या यातना. मज भोगीत असे नारायणा, मांस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणात ज्ञात असे. अहो आपण गर्भामध्ये असताना आई तिखट खाते, आंबट खाते, गरमागरम चहा पिते. आईला सांगता येतं का आई चहा आजारगार होऊ द्या जाण मगच घ्यायचं? सांगता येतं का? अवघडे महाराज गर्भामध्ये असताना आणि एखाद्या माय माऊलीला त्याच्यात डोहाळे लागाव. अरा मग तर विचारूच नका. जुन्या काळात जरा बरे डोहाळे होते, आता जरा मॉडर्न जमाना आला. डोहाळे पण असे चेंज झाले दिनेश महाराज, असे चेंज झाले काय. आताचे माय माऊली डोहाळे कसे लागतात माहितीये का? TV पाहिजे, सिरियल पाहिजे, इंस्टाग्राम बघायचे, रील्सवर लोटायचे. अरा विचारूच नका. मला सांगा महिला मंडळ, तुम्हाला जर असे डोहाळे लागले तर कधी तुमच्या घरी छत्रपती शिवराय जन्माला यायचे, कधी तुमच्या घरी स्वामी विवेकानंद जन्माला यायचे. अरे कधी तुमचा मुलगा वॉरियर घडायचा. अरे त्यासाठी बघा शिवराय जन्म घेण्यासाठी डोहाळे पण तसेच असावे लागतात. सांगू तुम्हाला डोहाळे कसे असावे? लक्ष देऊ नाही का? अरे 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नंगानाच करत होत्या. आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती. गावाची गावं लुटल्या जात होती, गावाची गावं बेचिराख केली जात होती, लुटला जात होता, सर्वस्व लुटली जात होती. आया बहिणींची आबरू. अरे अभिमान तर सोडाच, स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पत्रिका हाण पडला होता. आणि अशाच वादळ वाऱ्यामध्ये मासाहेब रूपीच्या सातत्यानं पेटत होती. मनामध्ये धैर्य होता, साहस होता, पराक्रम होता. 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं सर्व धर्मीयांचं राज्य उभा करायचंय. पण कोण करेल असं राज्य उभा? माझ्या जिजाऊ मासाहेबांना आई शिवाई देवीच्या मंदिरात जावं आणि शिवाई देवीला साकडं घालावं. हे आई शिवाई देवी जगदंबे आमच्या पोटी असा पुत्ररत्न जन्मास घाल, जो 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं सर्व धर्मीयांचं राज्य उभं करेल. अरे एक दिवस उजळत गेला, एक दिवस निघत गेला आणि बाल शिवराजे मासाहेबांच्या कुशीमध्ये वाढायला लागले. 7 मास पूर्ण झाले. अशामध्ये लक्ष्मीबाई नावाच्या दासीने यावं आणि मासाहेबांना विचारावं, मासाहेब आपणास या अवस्थेमध्ये काही खावं वाटत नाही का? मासाहेब आपणास काही पिवा वाटत नाही का? अहो मासाहेब आपणास काही डोहाळे लागले नाहीत का? अरे डोहाळे शब्द मासाहेबांना ऐकावा, हाताच्या मुठी आवळाव्या, चेहऱ्यावरती सूर्यासारखं तेज प्रगटावं आणि मासा बुधगार त्या व्हाव्या. मास वाटते बाघावर वैसावे, जिरेटोप परिधान करावा आणि जो माझ्या आई बहिणींची आबरू लुटतो ना त्याचं शिर धडा वेगळं करावं. डोहाळे लागले तम्मा. अरे असे डोहाळे फक्त मासाहेबची जाऊनच लागावे. एक दिवस उलटून गेला, एक दिवस निघत गेला आणि तो सुवर्ण दिवस उजळला 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीत आणि जिजाऊच्या कुशीत स्वराज्याचा सूर्योदय झाला. राजा शिवछत्रपती जन्मास आले. शिवनेरीवर तुम जन्मला राजाधिपती, राजाधिपती दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती.
बाळराजांचं नामकरण करायचंय. नामकरण काय करावं आणि माझ्या जिजाऊच्या मुखातून शब्द बाहेर पडावे. जिजाऊच्या मुखातून शब्द बाहेर पडावे. शिवाई देवीच्या आशीर्वादाने हे आम्हा पुत्ररत्न प्राप्त झाले. नामकरण करा शिवाजी. ऐका महाराष्ट्रातील मर्दमावळ्यांनो ऐका. अरे शिवाजी हे फक्त नाव नाही तर शी म्हणजे शिकावं कसं, बा म्हणजे वागावं कसं आणि शिकून वागल्याच्या नंतर जीवन जगावं कसं म्हणजे शिवाजी. म्हणजे शिवाजी. ऐका. अरे याच माझ्या शिवाजी राजाचं नाव अवघ्या काही काळामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण गड किल्ल्याच्या दगडावरती कोरलं गेलं होतं. राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजले किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजले गड किल्ल्याच्या दगडावर. महाराजाचं नाव गाजले गड किल्ल्याच्या दगडावर. गाजले गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजले गड किल्ल्याच्या दगडावर. ऐका. अरे माझ्या राजांनी कलेप्रमाणे राजे वाढायला लागले. राजांनी एक सवंगडी जवळ केला. ना जात पाहिली, ना धर्म पाहिला, ना गरीब पाहिला, ना श्रीमंत पाहिला. राजांनी फक्त सवंगडी जमा करावा आणि एक गड काबीज करावा. अरे कुणाला म्हणावं शिवराय. अरे निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा 3 अक्षरी मंत्र म्हणजे शिवराय. अरे या स्वराज्यावरती या रयतेवरती वाईट नजर ठेवून आलेल्या अफजल खानाचा कोथळा प्रतापगडाच्या पायथ्याशी बाहेर काढणारा राजा म्हणजे शिवराय. ऐका. अरे हजारो सैन्यांच्या मधोमध जाऊन शाहिस्ते खानाची बोटे छाटणारा राजा म्हणजे शिवराय. ऐका. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधकार दूर करून 32 मन सोनेरी सिंहासनावर विराजमान होणारा पहिला मराठा सम्राट योद्धा म्हणजे छत्रपती शिवराय. अरे काय पुण्याई असेल त्या जिजाऊ मातेची ज्यांच्या पोटी हे पुत्र. पुण्याई कशी आली बाबा राला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली बाबा राला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की तो बापाचा बाप आहे. बाबाचा बाप आहे. बाबाचा बाप आहे. राजशिव जन्मला. बाबाचा बाप आहे. वागशुभ जन्मला. आज्ञा होती जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जगद्गुरु तुकोबाची. जगद्गुरु तुकोबाची. जगद्गुरु तुकोबाची. बाजूला तोरणारा, शास्त्रीला गडाला. सोनं बाजूला तोरणारा, ओ बापाचा 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 बाबाचा बाप आहे. राजशिव जन्मला. बाबाचा बाप आहे. शिवराय जन्मला. बापाचा बाप राजशिव जन्मला. बाबाचा बाप आहे. शिव जन्मला. राजशिव जन्मला. हा असं जरा बघा. जिजाऊ मातेंना डोहाळे चांगले लागले. काय जिजाऊ मातांना डोहाळे चांगले राजे तेव्हा छत्रपती शिवराय जन्माला आले. आणि ज्या शिवरायाने गोरगरिबाच्या जनतेमध्ये जावं आणि त्यांना स्वतःचं स्वराज्य बहाल करावं ना अशा शिवरायांची क्रांती आहे महाराज. शिवराय जन्माला येण्याकरिता आईची कुसही पवित्र असावी लागते आणि आई ही जिजाऊ माताच असावी लागते. विठ्ठला. बघा गर्भामध्ये असताना खूप यातना आहेत आपल्याला. ते अर्भक पांडुरंगाला भेटतं. पांडुरंगा एवढ्या दुःखातून मला वाचव. देव म्हणतो मी जर तुला एवढ्या दुःखातून वाचवलं तर तू काय करशील. ते लगेच म्हणतो 8वीन पाय हा माझा नवस रात्रही दिवस पांडुरंग. मग तुम्हाला जरा सांगतो 5 मिनिटामध्ये जरा ऐका. ते मूल जन्माला येतं हळूहळू. बघा जन्माला आलंय शेवटपर्यंत न्यायचंय. मग संत दर्शनाचा तुम्हाला फायदा सांगतो ऐका. ते जन्माला आलं हळूहळू एक 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले आणि 5व्या दिवशी कोण येतं. सटवी येते. आता येते का. हा महाराज ती जुन्या काळातच यायची. आता अवघड झालं महाराज. पण सटवी भविष्य लिहून जाते. हळूहळू मुलगा 1 वर्षाचा होतो, 2 वर्षाचा होतो, 3 वर्षाचा होतो. शाळेत जायला लागतो आणि शाळेत जायला लागल्याच्या नंतर
शिकायला लागतो. 3-4 वर्ष तिसरीत जातो, चौथीत जातो, पाचवीत जातो आणि पाचवीत गेल्याच्या नंतर जरा मित्रमंडळी जमा होतात आणि मित्रमंडळी जमा झाली का त्याचा वर्गात धिंगाणा होतो आणि वर्गात धिंगाणा झाला का गुरुजी त्याच्यावर तापतात. का रे मूर्खा धिंगाणा करतो, उठ उभा राह. ते पोरग उभा राहत. कुणाचा आहे तू? तुम्हाला काय करायचं? अरे कुणाचा आहे तू? कुणाचा बी असू. आणि तो आज जन्मदिवस काय? ते म्हणे गुरुवार. गुरुजी तुमचा? गुरुजी म्हणते रविवार. खोटं बोलता काय? रविवारी सुट्टी असती. लहान पोराचा नाद करायचा नाही बघा. लहान पोरं काय करतील. हळूहळू लहान पोरगं मोठं व्हायला लागतं. जरा चौथीला होतं, पाचवीला जातं, सहावीला जातं, 10वीला जातं, मॅट्रिकची परीक्षा पास होतं. हळूहळू 10वी झाल्याच्या नंतर कॉलेजला जायला लागतं. पण दिनेश महाराज आता असं झालंय, कॉलेजला तोच जातोय ज्याच्याकडे गाडी आहे. मग ते पप्पा पैसे हट्ट करायला लागतं. पप्पा मला गाडी पाहिजे, बुलेट पाहिजे. बाप म्हणतो कशाला? भगवंताने एवढे 2 पाये दिलेत, कशाला दिले? ते म्हणतो एक किक मारायला आणि एक पोरं गिअर टाकायला. अवघडे महाराज, लय पोरं फॉरवर्ड निघालेत. हळूहळू तो कॉलेजला पण जातो. हळूहळू त्याची डिग्री पण पास होते. डिग्री पास झाल्याच्या नंतर त्याला नोकरीही भेटते आणि नोकरी भेटल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मिटतो. ज्याच्याकडे नोकरी त्यालाच छोकरी. हा हे महत्वाचं आहे महाराज. कसं टप्पा म्हटलंय अवघडे महाराज. आता ज्याला नोकरी जो शिकला ना त्याचंच लग्न होतंय, नाही तर लय असे राहिलेत बाबा विचारूच नका. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणे महाराज 5,000 रुपये हातावर टेकले. महाराज हे घ्या 5,000 रुपये. म्हटलं द्या. सांगा मला आता मी 100 मुली बघितल्या, माझं लग्न झालं नाही. अरे त्याला मी काय करणार आहे बाबा. पण महाराज काहीतरी सांगायचं होतं. नाही सांगावं दिनेश महाराज तर 5,000 जातात ना. म्हणून मग म्हटलं काही नाही, आता जी मुलगी बघायला जाशील तिच्यासोबत तुझं लग्न होईल. महाराज योगायोगानं मुलगी बघायला गेलं. मुलीला नवरदेव पास झाला, नवरदेवाला मुलगी पास झाली, नवरदेवाच्या बापाला मुलगी पास झाली, नवरीच्या आईला नवरदेव पास झाला. सगळ्याला संपन्न पडलं. पण मुलीच्या आईनं नवरदेव पाहिला आणि जसा मुलीच्या आईनं नवरदेव पाहिला तशी मुलगीची आई म्हटली इकडं. महाराज ते बाप उठला आणि किचन मध्ये गेला. म्हणले काय? काही नाही म्हणे. हा नवरदेव आहे काय? म्हटले हो. नाही म्हणे, मी माझी मुलगी एखाद्या कष्टकरी मुलगाला देईल, एखाद्या काबाड कष्टाला देईल, एखाद्या काबाड कष्टानं प्रामाणिकपणे कमवतोय त्याला देईल. मी माझी मुलगी एखाद्या नोकरदार वर्गाला देईल. अरे मी माझी मुलगी एखाद्या विनयकार्याला देईल. मी माझी मुलगी एखाद्या सिस्टमवाल्या काकांना देईल. मी माझी मुलगी कोणालाही देईल, पण मी माझी मुलगी त्याला देणार नाही. तू म्हणे अगं झालं काय? काही नाही म्हणे. अरे मुलाकडे गडगंज संपत्ती आहे, पैसा आहे, हाडका आहे, धन दौलत आहे, का देणार नाही? म्हणे तुम्हाला माहित नाही, हा अगोदर मला बघायला आला होता. आता अवघडे महाराज, ज्याचे झाले त्याचे झाले, ज्याचे राहिले फक्त त्यांनी 2च देवाची पूजा करायची. तुम्ही म्हणताल विठ्ठल रुक्मिणी? अजिबात नाही. तुम्ही म्हणताल मग अजून 2? कोणतेच नाही. तुम्ही फक्त 2च देवाची पूजा करायची. एक म्हणजे मामा आणि एक म्हणजे मामी. बास, या 2च देवाची पूजा करायची. ज्या 2च देवाची पूजा करायची. तुमचं लग्न झालं समजा, आपण गनिमत मामाचं झालेलं असावं, नाही तर मामाचं असा तर पोरगी भेटायची कधी. काय नाव बाळा तुझं? कृष्णा. कितवीला आहे शाळा? 7वीला आहे का? बरं 7वीला आहे कृष्णा. मामा आहे का? हाय. मामाला मुलगी आहे का? हाय म्हणताय. वा. किती जण आहे तुम्ही? किती जण आहे भाऊ तुम्ही? 2 जण आहे. तुला लहान आहे मोठा आहे? मोठा. अरे गड तुझाच, चिंता करू नको, गड तुझाच. आता ज्याच्या मामाला मुलगी त्याचेच लग्न होते, नाही तर बाकीच्याने काय करायचं माहितीये का? आमच्याकडे यायचं, टाळ पखवाज घ्यायचा आणि ज्ञानोबा तुका. अवघड महाराज बघा. हळूहळू त्याचं लग्नही होतं. लग्न झाल्याच्या नंतर मुलं बाळही होतात. लक्ष देऊ नये का? बाळपण कुठपर्यंत आहे? बाळपण तरुणपणापर्यंत, तरुणपण म्हातारपणापर्यंत, आणि म्हातारपण कुठपर्यंत आहे? मरणापर्यंत. मरणासक्त अवस्था झाली की शास्त्रकार 4 दुःख सांगतात. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. या 3ही दुःखातून आपल्याला मरावंच लागतं. नाथराय म्हणतात अरे मरावंच लागतं तर जन्माला यावं का लागतं? तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अहो नाथराया, मग या संत दर्शनाने होतं काय? अरे तुम्हाला जर जन्म वासनेमुळे घ्यावं लागत असेल तर ते वासनेचं बीजच जाळण्याचं सामर्थ्य संत दर्शनात आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जाळून जाय. मग नाथराया जरा लवकर सांगा, असे संत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भेटले तर तुम्हाला काय करावं वाटतं? मज वाट त्याशी आलिंगन जावे, मज वाट त्याशी आलिंगन जावे.
म्हणतात मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे आणि कदान सोडावे चरण त्याचे. त्यांचे चरण न सोडल्यामुळे, संतांचे चरण न सोडल्यामुळे आपल्या जीवनामध्ये फायदा आहे. कोणता फायदा माहिती आहे का? आपल्या जीवनामध्ये 3 ताप आहेत, हिवताप, हाडीताप आणि थंडी ताप. बरोबर का? नाही महाराज, आपल्या जीवनामध्ये 3 ताप आहे. आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप. या 3ही तापाची निवृत्ती संत दर्शनाने होते. देखिल्या चरण वैष्णवाचे. मग नात्राय आपला वेळ होत गेला, जरा लवकर सांगा की असे तुम्हाला संत भेटले की या 3ही तापाची निवृत्ती होते. मग अशा संताचा तुम्हाला संग झाला तर त्यांचा वियोग कधी होऊन द्यावा वाटतो का? तर नात्राय म्हणतात अशा संत मला माझ्या जीवनामध्ये भेटावे आणि त्यांच्यापासून कधीच वियोग होऊ नये, हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो
जन्मोजन्मी असे संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर भेटले ना, त्यांचा कधीच वियोग होऊ वाटत नाही. कारण का, संतच आपल्याला चांगल्या मार्गावरती नेणारे आहे आणि संतच आपल्याला भजनाच्या मार्गावरती नेणारे आहेत. संत कसं भजन करायला लावतात मी तुम्हाला सांगतो. एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी हात वर करा.